दुर्गम आदिवासी आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे। ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य जलद गतीने पोहोचणार असून आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेत नवा बदल घडून येईल असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर हसन मुश्रीफ यांनी केले। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी सुरू करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे आदी उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम व भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागातील नागरिकांना वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारण्यात आलाय। जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच IIT मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार आहे। या अभिनव उपक्रमामुळे दुर्गम भागामध्ये औषधे, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी आवश्यक नमुने अल्पावधीत पोहोचविणे शक्य होणार असून आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि परिणामकारक होणार आहे असे पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले। त्यामध्ये दुर्गम भागासाठी ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच माझ्या हस्ते आणि जे आमदार महोदय आज उपस्थित आहेत, जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी यांच्या उपस्थित झालेला आहे। या अभिनव उपक्रमामुळे आपल्या दुर्गम भागामध्ये आणि विशेषतः डोंगरी भागामध्ये औषधी, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा तपासणी आवश्यक नमुने अल्पावधीत पोहोचवणं शक्य होणार आहे। आता आपण बघितलं की जिल्हाधिकारी कार्यालयामधून DSP कार्यालयापर्यंत जाण्यासाठी किती अवधीमध्ये हे ड्रोन जाऊन आलं। त्याशिवाय प्रायोगिक तत्वावर धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव ते सावऱ्या दिगर येथे सुमारे 18 किलोमीटर अंतरावर ही ड्रोन सेवा सुरू करण्यात आली आहे। या ड्रोन सेवेचा उपयोग हा या डोंगरी भागातील सर्व नागरिकांना होणार आहे। यामध्ये जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच IIT मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्यानं हा आपल्याला प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। मला ते पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला आपलं दरडी कोसळतात किंवा जिथं जाणं हे सुलभ होत नाही अशा ठिकाणी याची फार मोठी आवश्यकता होती। हे काम आपल्या जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन केलेलं आहे, त्यांचं तरी मी मनपूर्वक अभिनंदन करेनच। परंतु अशा या संकट समयी हे ड्रोन अतिशय महत्त्वाची भूमिका निभावेत असा आशावाद सुद्धा मी व्यक्त करेन। आपल्याला माहिती आहे की आता किती पल्ल्याचे मिसाईल आता जात आहेत, आता युद्ध बघतोय आपण। आता यामुळे किती लोकांच्या सेवेसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो हे दाखवण्याचं काम नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। त्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो।